पुढे चालू ठेवलाय। राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांच्या अन्न आणि औषध खात्याच्या लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। अनेक वर्षांनंतर मंत्रालयामध्ये असा छापा पडला, तर या कारवाईच्या टायमिंग बाबत देखील चर्चा रंगतेय। तक्रारदार हरिराम धानची यांनी या प्रकरणामध्ये अनेक गंभीर असे दावे केलेले आहेत, तर मंत्र्यांचे खासगी सचिव देखील यामध्ये गुंतलेले आहेत असा दावा त्यांनी केलाय। पैसे वरपर्यंत द्यावे लागायचे, खात्यामध्ये पैसे दिल्याशिवाय कामं होणार नाहीत हे तिथल्या प्रत्येकाला माहिती आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर या संदर्भामध्ये ज्या मेडिकल स्टोअर मालकाच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली त्या हरिराम धानची यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत सध्या हरिराम घांची आहेत, ज्यांच्या तक्रारीवरती खरतर कारवाई करण्यात आलेली आहे। हरिरामजी, तुमच्यावर कारवाई झाली, नेमकी का कारवाई करण्यात आली होती आणि तुम्ही मंत्रालयात गेला, तुमच्याकडून लाच नेमकी कोणी मागितली होती? आमच्या डिपार्टमेंटनी आमच्यावर रूटीन ते इन्फेक्शन असते ते केलेलं, त्याच्यानंतर आम्हाला नोटीस मिळाला की 12 दिवस बंद आहे म्हणून। त्या 12 दिवसाचा बंदच्या आदेशाविरुद्ध आम्ही मंत्रालयात माननीय मंत्री महोदयासमक्ष आम्ही अपील केली होती। त्यानंतर आम्ही अपील पेश केली आणि ते राजू धिरंगे नावाचे ते व्यक्ती आहे, क्लर्क आहे तिथे, त्यांनी मला बोलवलं 2 दिवसानंतर आणि मग आम्ही 2 दिवसानंतर गेलो आणि राजू धिरंगेंना भेटलो। ते म्हणले की तुमच्या 12 दिवस बंद आहे, तुम्हाला 50,000 रुपये द्यावं लागेल, तेव्हाच तुमचं स्टे ऑर्डर भेटेल। आणि मी त्यांना म्हणलो की साहेब 50,000 मी 12 दिवसात नाही कमवू शकणार आणि पाहिजे तर कमी करा थोडं, नाहीतर मी बंद ठेवेल 12 दिवस, मी पनिशमेंट घेऊन बंदच ठेवेल। लिपिकाला अटक झालेली आहे, तुमची काय मागणी असेल की त्यांनी सखोल तपास करावा, आणखीन कोण गुंतलंय त्याचा देखील पर्दाफाश करावा? माझी अशी मागणी आहे की एक लिपिक तो एवढी डेअरिंग नाही करू शकणार आणि मंत्र्याच्या कार्यालयात तो पैसे घेण्याची ती हिंमत नसणार। त्याच्यासोबत ते नक्कीच रामदास गाडे असणारच, कारण की त्यांनी मला तोंडी मागणी पण केली होती पहिल्यांदा। त्यानंतर मी एसीबीकडे गेलो आणि तक्रार दाखल केली। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। तर दरम्यान मंत्रालयामध्ये लाचखोरी होते आणि संबंधित मंत्र्याला